नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र सीताराम सकपाळ, उपशिक्षक ठाणे महानगरपालिका 44. पुनश्च व्हर्च्युअल क्लासरूम मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, मागच्या पिरियडमध्ये आपण चौकोनाचे प्रकार पाहिले होते. त्या चौकोनाच्या प्रकारमध्ये आपण चौकोनाचे प्रकार पाहण्याच्या आधी चौकोन म्हणजे काय पाहिलं होतं. चौकोन म्हणजे काय पाहिलं होतं, तर चौकोनाची व्याख्या काय होती. चार कोन आणि चार बाजू असलेल्या भौमितिक आकृतीला चौकोन असे म्हणतात. बरोबर. यानंतर आपण पाहिलं होतं की चौकोनाचे घटक. चौकोनाला किती घटक असतात? एकूण 10 घटक असतात. चार बाजू, लेंथ AB, लेंथ BC, लेंथ CD आणि लेंथ DA. जर समजा आपण चौकोन ABCD घेतला तर बरोबर. नंतर चार कोन कुठले? कोन A, कोन B, कोन C आणि कोन D. हे चार कोन. चार बाजू आणि चार कोन 8 झाल्यात. त्याच्यानंतर दोन कर्ण. एकूण चौकोनाचे असे 10 घटक होतात आणि या 10 घटकांपैकी कोणतेही 5 घटक जर आपल्याला माहित असतील, त्या 5 घटकांपैकी 2 लगतच्या बाजू आणि 3 इतर कोन जर आपल्याला माहित असतील तर त्याच्यावरून आपण चौकोनाची रचना करू शकतो. मागच्या तासिकेमध्ये आपण पाहिलं होतं की 4 बाजू आणि 1 कर्ण दिला असता. 4 बाजू आणि 1 कर्ण, एकूण किती घटक झालेत? 5 घटक. या 5 घटकांच्या साहाय्याने आपण चौकोनाची रचना केली होती. त्यानंतर 3 बाजू आणि 2 कर्ण दिले असता आपण चौकोनाची रचना केली होती. त्यानंतर लगतच्या दोन बाजू आणि कोणतेही 3 कोन, लगतच्या 2 बाजू आणि कोणतेही 3 कोन दिले असता आपण चौकोनाची रचना केली होती. आणि चौथा प्रकार होता 3 बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेले 2 कोन. समजा ह्या 3 बाजू आहेत, 1 2 3, या 3 बाजू त्यांनी समाविष्ट केलेले हे 2 कोन आहेत. 3 बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेले 2 कोन दिले असता चौकोनाची रचना करून. अशा प्रकारे 4 प्रकारच्या चौकोनांची आपण मागच्या पिरियड मध्ये रचना केली होती. या पिरियड मध्ये आपण आता याच प्रकरणाचा पुढचा टप्पा पाहायचा. हे जे चौकोनाचे विविध प्रकार पडतात किंवा चौकोन जे आपण रचना केली होती, या चौकोनाच्या रचनांमध्ये चौकोनाच्या बाजूंवर, चौकोनाच्या कोनांवर काही अटी टाकल्या की चौकोनाचे विविध प्रकार पडतात. जसे की सम्मुख बाजू एकरूप असणे. सम्मुख म्हणजेच समोरासमोरच्या, चौकोनाच्या समोरासमोरच्या बाजू एकरूप असणे. सम्मुख कोन एकरूप असणे, चौकोनाचे हे सम्मुख कोन एकरूप असणे. नंतर चौकोनाच्या सर्व बाजू एकरूप असणे, चौकोनाच्या सर्व बाजू एकरूप असणे. यांवरून चौकोनाचे वेगवेगळे प्रकार पडतात. हे प्रकार आपल्याला या पाठामध्ये शिकायचे आहेत. चला तर मग आपण चौकोनाच्या पहिल्या प्रकाराची रचना करूया. चौकोनाचा पहिला प्रकार आहे काटकोन चौकोन किंवा आयत. तुमच्या समोर स्क्रीनवरती तुम्हाला चौकोनाचा प्रकार काटकोन चौकोन किंवा आयत याची पीपीटी समोर दिसत असेल. काटकोन चौकोन म्हणजे काय किंवा आयत म्हणजे काय, तर ज्या चौकोनाचे चारही कोन काटकोन असतात, ज्या चौकोनाचे चारही कोन काटकोन असतात त्या चौकोनाला काटकोन चौकोन किंवा आयत असे म्हणतात. काटकोन चौकोन किंवा आयत असे म्हणतात. ही झाली आयताची व्याख्या. ह्या व्याख्येवरून आपल्याला काय करायचे, तर आयताची रचना करायची. मग आयताची रचना करण्यासाठी आपण मागे पाहिलं होतं, चौकोनाची जर रचना करायची असेल आपल्याला तर चौकोनाच्या कोणत्याही 5 घटकांची आवश्यकता असते. किती घटकांची आवश्यकता असते? 5 घटकांची आवश्यकता असते. इथे आपल्याला आयताची रचना करायची आहे. आयताची रचना करण्यासाठी आपल्याला फक्त आयताच्या 2 लगतच्या बाजू, आयताच्या कोणत्याही 2 लगतच्या बाजूंची माहिती असणं आवश्यक आहे. त्या माहितीच्या आधारे आपण काटकोन चौकोन किंवा आयताची रचना करू शकतो. चला तर मग आपण आयताची प्रत्यक्ष रचना करूया. आयत किंवा काटकोन चौकोन. बघा आपण उदाहरण घेऊया.
चौकोन पी क्यू आर एस असा काढा की लेंथ पी क्यू बरोबर 4 सेंटीमीटर, लेंथ क्यू आर बरोबर 6 सेंटीमीटर, क्यू आर बरोबर 6 सेंटीमीटर. बघा इथे आपल्याला आयत काढायचा आहे आणि आयताच्या आपल्याला फक्त दोनच बाजू दिलेल्या आहेत, परंतु आपल्याला कुठलाही चौकोन काढण्यासाठी 5 घटकांची आवश्यकता असते. मग इथे 5 घटक दिलेले आहेत का? नाहीत, इथे फक्त दोनच बाजू दिलेल्या आहेत. त्याचं कारण काय? कारण तर आयताच्या सम्मुख भुजा ह्या कशा असतात? एकरूप असतात किंवा समान असतात किंवा सारख्या असतात. जर पी क्यू बाजू 4 सेंटीमीटरची असेल तर त्याच्या समोरची बाजू जी काय दुसरी येणार आहे ती पण 4 सेंटीमीटरची असणार आहे. जर क्यू आर बाजू 6 सेंटीमीटर असेल तर त्याच्या समोरची दुसरी बाजू ती पण 6 सेंटीमीटरची येणार आहे. म्हणजे आपोआप आपल्याला इथे या दोन नव्हे तर 4 बाजूंची माहिती मिळालेली आहे. शिवाय आणखी एक उपयुक्त माहिती आपल्याला इथे मिळते, ती म्हणजेच आयताचे चारही कोण काय असतात? काटकोन असतात. त्याच्या नावामध्येच म्हटलेलं आहे काटकोन चौकोन. त्यामध्ये चारही कोण काटकोन, आणि काटकोनाचं माप किती असतं तुम्हाला माहिती आहे? किती असतं काटकोनाचं माप? 90 अंश. बरोबर. म्हणजेच ते 4 आणखी घटकांची माहिती आपल्याला मिळाली. म्हणजे जवळजवळ इथे आपल्याला 8 घटकांची माहिती मिळते आणि त्याच्यावरून आपण आता प्रत्यक्ष काटकोन चौकोन किंवा आयताची रचना करूया. सर्वप्रथम आपण काय करूया? क्यू आर हा 6 सेंटीमीटरचा पाया काढून घेऊया. पट्टीच्या सहाय्याने आपण काय करूया? हा 6 सेंटीमीटरचा क्यू आर हा पाया काढलेला आहे. 6 सेंटीमीटरचा पाया काढलाय. आता याची लगतची बाजू दुसरी कुठली असणार आहे? पी क्यू. ती याच्या समोर वरच्या बाजूला दोन बिंदू असणार आहेत. त्यामुळे पी क्यू ची बाजू लांबी किती आहे? 4 सेंटीमीटर. परंतु डायरेक्ट आपण 4 सेंटीमीटर काढायची नाही. पहिल्यांदा आपण काय घ्यायचं आहे? कोन मापक घ्यायचं आहे. कोन मापकाच्या साहाय्याने क्यू हा किती अंशाचा कोन आहे? 90 अंशाचा कोन आहे. त्यामुळे क्यू वरती बरोबर कोन मापक ठेवायचं आहे आणि 90 अंशाचा कोन काढून घ्यायचा आहे. 90 अंश 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. 90 अंशाचा हा काटकोनाचा बिंदू आपण निश्चित करून घेतला आहे. त्याचप्रमाणे आर हा सुद्धा काय आहे? काटकोनच आहे. त्यामुळे तिथे आपण परत कोन मापक घेऊन घ्यायचा आहे आणि तो सुद्धा 90 अंशाचा कोन काढून घ्यायचा आहे. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 या दोन्ही बिंदूतून जाणारे काय करायचे? आपल्याला किरण काढून घ्यायचे आहे. बघा क्यू बिंदूतून जाणार हा किरण आपण काढून घेऊया. पहिल्यांदा तसाच आर बिंदूतून जाणारा किरण काढून घेऊया आपण. हा आर बिंदूतून जाणारा किरण काढून घेतला. आता आपल्याला काय करायचंय? ह्या दोन किरणांवरती पी आणि एस हे दोन बिंदू शोधायचे. पी क्यू ची लांबी किती आहे? 4 सेंटीमीटर. कंपासच्या साहाय्याने आधी आपण 4 सेंटीमीटर काय करायचे आहे? बाजू निश्चित करून घ्यायची. अशा प्रकारे आपण 4 सेंटीमीटर माप घेतलेलं आहे. पट्टीच्या साहाय्याने कंपास मध्ये किती अंतर घेतलेलं आहे? 4 सेंटीमीटर अंतर घेतले. आता कंपासचं लोखंडी टोक कुठल्या बिंदूवरती ठेवायचं आहे? क्यू बिंदूवरती ठेवायचं आहे. क्यू बिंदूवरती कंपासचं लोखंडी टोक सिलेक्ट करून आपण काय करायचं? या किरणावरती एक चाप काढायचा आहे. हा चाप म्हणजेच आपला पी बिंदू निश्चित झालेला आहे. अंतर तेच ठेवायचं आहे कारण सम्मुख भुजा आयताच्या सम्मुख भुजा समान असतात, एकरूप असतात. त्यामुळे अंतर तेच ठेवायचं आहे. आर ला केंद्र मानायचं आहे आणि ह्या किरणावरती दुसरा आपला बिंदू एस बिंदू निश्चित करायचा आहे. हे दोन बिंदू निश्चित केल्यानंतर ते
आपण काय करायचे आहेत, पट्टीच्या सहाय्याने एकमेकांशी जोडून घ्यायचे. हा आपला पी बिंदू आहे, हा आपला पी क्यू आर एस बिंदू आहे. हा झाला आपला आयत पी क्यू आर एस. आयताच्या सम्मुख भुजा समान असतात, त्यामुळे ही बाजू 6 सेंटीमीटर आहे. लेंथ पी क्यू बरोबर 6 सेंटीमीटर म्हणजेच लेंथ पी आर पी एस बरोबर 6 सेंटीमीटर. लेंथ पी क्यू बरोबर 4 सेंटीमीटर म्हणजेच लेंथ आर एस बरोबर सुद्धा 4 सेंटीमीटर. आता आयताचे सम्मुख शिरोबिंदू जोडणारा रेषाखंड म्हणजेच काय, कर्ण. मग आधी आपण कर्ण काढून घेऊया. सम्मुख शिरोबिंदू पी चा सम्मुख शिरोबिंदू कुठला आहे, आर. क्यू चा सम्मुख शिरोबिंदू कुठला आहे, एस. ते आपण दोन शिरोबिंदू एकमेकांशी जोडले. हा झाला पी आर कर्ण. नंतर क्यू शिरोबिंदू एस शी जोडायचा आहे. हा आपण असा जोडलेला आहे आणि त्यांच्या छेदनबिंदूला दोन कर्ण एकमेकांना छेदले, तिथे आपण टी नाव देऊया. बघा, ह्या बाजूला एकरूप ही बाजू आहे, ह्या बाजूला एकरूप ही बाजू आहे. त्याचबरोबर आयताचा प्रत्येक कोण कसा आहे, काटकोन आहे. त्यामुळे ही काटकोनाची आपल्याला खूण करून घ्यायची आहे. अशा प्रकारे आयत आपण पी क्यू आर एस काढलेला आहे. ही आयताची रचना समजली तुम्हाला. ही आयताची रचना केल्यानंतर आता आपल्याला आयताचे गुणधर्म पाहायचे आहेत. आयताचे गुणधर्म काय पाहायचे, त्यासाठी काही पडताळणी प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची पडताळणी आपण घ्यायची आणि आयताचे एक एक गुणधर्म निश्चित करायचा आहे. बघा, बाजू पी क्यू आणि बाजू आर एस या दोन बाजूंची लांबी निश्चित करूया. लांबी आता आपण काढलीच आहे. किती आहे, बाजू पी क्यू ची लांबी 4 सेंटीमीटर आहे, बाजू आर एस ची लांबी पण 4 सेंटीमीटर आहे. बरोबर. बाजू क्यू आर आणि बाजू पी एस ची लांबी मोजूया. बाजू क्यू आर ची लांबी किती आहे, 6 सेंटीमीटर आहे. बाजू पी एस ची लांबी किती आहे, 6 सेंटीमीटर. म्हणजेच आयताचा पहिला गुणधर्म आपल्याला मिळतोय की आयताच्या सम्मुख भुजा एकमेकींशी एकरूप असतात. आयताच्या सम्मुख भुजा एकमेकींशी एकरूप असतात. हा आयताचा पहिला गुणधर्म तुमच्या समोर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. कर्ण पी आर आणि कर्ण क्यू एस यांची लांबी मोजा. कर्ण पी आर ची लांबी जर मोजली आपण तर ती साधारणतः 10 सेंटीमीटर येते. कर्ण क्यू एस ची लांबी मोजली तर ती सुद्धा साधारणतः 10 सेंटीमीटर येते. म्हणजेच आयताचे कर्ण काय असतात, एकरूप असतात. हा आपल्याला आयताचा दुसरा गुणधर्म मिळतोय. आयताचा दुसरा गुणधर्म काय की आयताचे कर्ण एकरूप असतात. ज्याप्रमाणे आयताच्या सम्मुख भुजा एकरूप असतात त्याचप्रमाणे आयताचे कर्ण सुद्धा काय असतात, एकरूप असतात. पुढे अजून कर्ण पी आर च्या पीटी आणि टी आर ची लांबी मोजा. बघा, आपण पाहिलं तर मगाशी पी आर ची लांबी किती होती, 10 सेंटीमीटर होती. मग पीटी ची लांबी किती आलेली आहे, 5 सेंटीमीटर. किती आलेली आहे, 5 सेंटीमीटर. आणि टी आर ची लांबी सुद्धा किती आलेली आहे, 5 सेंटीमीटर. बरोबर. त्याचप्रमाणे कर्ण क्यू एस च्या क्यूटी आणि टी एस ची लांबी मोजूया आपण. याची पण लांबी मगाशी 10 सेंटीमीटर, 10 ची निम्मी किती आलेली आहे, 5 सेंटीमीटर. टी एस ची पण किती आलेली आहे, 5 सेंटीमीटर. म्हणजेच आयताचे कर्ण एकमेकांना काय करतात, दुभागतात. दुभागणे म्हणजेच काय तर दोन समान भागात रूपांतर करणे. जर आयताची लांबी 10 असेल तर दोन्ही भाग, हा भाग कितीचा असेल, 5 चा, हा भाग कितीचा असेल, 5 चा. याची लांबी 10 सेंटीमीटर असेल तर हा भाग पण 5 चा असेल आणि हा भाग पण 5 सेंटीमीटरचा असेल. अशा प्रकारे आयताचे आपण गुणधर्म पाहिले. बघा, आयत म्हणजे काय तर ज्या चौकोनाचे चारही कोण काटकोन असतात त्या चौकोनाला काटकोन चौकोन किंवा आयत असे म्हणतात. आयताची रचना कशी करतात ती आपण समजून घेतलेली आहे.
त्याचबरोबर आयताच्या गुणधर्मांचा आपण पडताळा घेतलेला आहे. यानंतर चौकोनाचा दुसरा प्रकार चौरस. या चौरसाची आपण माहिती घेऊया. चौकोनाचा दुसरा प्रकार आहे चौरस. चौरसाची व्याख्या काय? चौरस कशाला म्हणतात? तर ज्या चौकोनाच्या सर्व बाजू एकरूप असतात. म्हणजे समोर तुम्हाला व्याख्या स्क्रीनवरती दिसत असेल. ज्या चौकोनाच्या सर्व बाजू एकरूप असतात आणि सर्व कोन काटकोन असतात. ज्या चौकोनाच्या सर्व बाजू एकरूप असतात आणि सर्व कोन कसे असतात? काटकोन असतात. त्या चौकोनाला चौरस असे म्हणतात. मग चौरस ज्याप्रमाणे चौकोनाची रचना करण्यासाठी 5 घटकांची आवश्यकता असते, आयताची रचना करण्यासाठी कुठल्याही 2 घटकांची आवश्यकता असते, त्याप्रमाणे आता आपण चौरसाची रचना करायची आपल्याला. मग चौरसाची रचना करण्यासाठी आपल्याला किती घटकांची आवश्यकता भासेल? सांगा बघू द्या, किती घटकांची आवश्यकता असेल? चौरसाच्या चारही बाजू कशा असतात? व्याख्येमध्ये सांगितल्याप्रमाणे चारही बाजू सारख्या असतात. चौरसाचा प्रत्येक कोन कसा असतो? काटकोन असतो. म्हणजे आपल्याला इथेच 4 आणि 4 8 घटकांची माहिती मिळते. त्यामुळं आपल्याला फक्त कुठल्याही एका बाजूची लांबी समजली की आपण चौकोनाची रचना करू शकतो. चला बघूया आपण मग. चौकोन ABCD मध्ये लेंथ BC बरोबर 4 सेंटीमीटर. चौकोन ABCD मध्ये लेंथ BC बरोबर 4 सेंटीमीटर या मापाचा चौरस काढा. आता आपल्याला चौरसाची बाजू समजली. चौरसाची बाजू किती आहे इथे? फक्त 4 सेंटीमीटर. मग सारखंच लेंथ BC हा चौरसाचा काय काय मानूया आपण? पाया मानूया. बघा 4 सेंटीमीटरचा आता आपण चौरसाचा पाया काढून घेऊया. BC बरोबर 4 सेंटीमीटर. नंतर आपल्याला काय घ्यायचं आहे? कोन मापक घ्यायचं आहे. कारण चौरसाचा प्रत्येक कोन कसा असतो? काटकोन असतो. कोन B बरोबर, काटकोन म्हणजेच किती अंशाचा? 90 अंशाचा. 10 20 30 40 50 60 70 80 90. 90 अंशावरती आपण बिंदू निश्चित केला. त्याचप्रमाणे कोन C पण काढून घेऊया लगेच, कारण तो पण काटकोनच आहे. 10 20 30 40 50 60 70 80 90. हे दोन बिंदू आपण निश्चित केलेत. त्या दोन्ही बिंदूतून जाणारा आणि बी बिंदू पासून आरंभ होणारा एक किरण काढून घेऊया पहिल्यांदा आपण. हा काढला आपण किरण. नंतर सी बिंदूतूनच जाणारा पण किरण आपण काढून घेऊया लगेच. सी बिंदूतून जाणारा पण किरण आपण काढून घेतला. आता ह्या किरणांवरती मगच प्रमाणेच चाप काढून घ्यायची 4 सेंटीमीटर अंतरावरती, कारण चौकोनाची एक बाजू दिलेली आपल्याला किती सेंटीमीटरची आहे? 4 सेंटीमीटर. बरोबर तिच्या एवढंच अंतर आपण काय करायचं आहे? कंपास मध्ये घ्यायचं आहे. अंतर फिक्स केलं. बी ला केंद्र मानायचं आहे आणि काय करायचं आहे? त्या किरणावरती हा चाप काढून घेतला आपण. बरोबर अंतर तेच ठेवायचं आहे. सी ला केंद्र मानायचं आहे आणि त्या किरणावरती दुसरा चाप काढून घ्यायचा आहे. आपल्याला अशा प्रकारे इथे ए आणि इथे डी बिंदू मिळालेत. एडी
काय करायचे आपण जोडून घ्यायचे. हे दोन बिंदू आपण काय केलेत एकमेकांशी जोडलेले आहेत. हा झाला चौकोन चौरस ABCD 4 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर म्हणजेच ही बाजू बरोबर ही बाजू, ही बाजू बरोबर ही बाजू. चौकोनाच्या चारही बाजू कशा आहेत एकरूप आहेत. आता आपण चौकोनाचे कर्ण काढून घेऊया. सम्मुख शिरोबिंदू जोडणाऱ्या रेषाखंडांना चौरसाचे कर्ण असे म्हणतात. ए चा सम्मुख शिरोबिंदू कुठला आहे सी. AC जोडून घेऊया आपण. हा AC कर्ण काढला. दुसरा कर्ण BDL तो आपण जोडून घेऊया. BD जोडला. चौरसाचे चारही कोण कसे आहेत काटकोण आहेत. ते काटकोणाची निशाणी करून घेऊ आपण. अशा प्रकारे काटकोण खुणा केल्यानंतर आपली ही चौरसाची आकृती काय झालेली आहे पूर्णपणे तयार झालेली आहे. ही आकृती तयार झाल्यानंतर या दोन कर्णांच्या छेदनबिंदूला आपण नाव काय देऊया ई नाव देऊया. आता आपल्याला चौरसाच्या गुणधर्मांचा पडताळा घ्यायचा आहे. चौरसाचे गुणधर्म ज्याप्रमाणे आपण आयताचे गुणधर्म पाहिले होते त्याचप्रमाणे आता आपण चौरसाचे गुणधर्म पाहूया. तर त्यासाठी पण काही पडताळणी प्रश्न दिले आहेत बघा. कर्ण AC व कर्ण BD ची लांबी मोजा. कर्ण AC हा कर्ण AC या AC ची लांबी मोजूया आपण. याची लांबी किती येते 8 सेंटीमीटर. किती येते 8 सेंटीमीटर. लेंथ AC बरोबर 8 सेंटीमीटर. लेंथ BD किंवा कर्ण BD ची लांबी याची पण लांबी किती आलेली आहे लेंथ BD बरोबर 8 सेंटीमीटर. दोन्ही कर्णांची लांबी काय आलेली आहे समान आलेली आहे. म्हणजे चौरसाचे कर्ण समान लांबीचे असतात किंवा चौरसाचे कर्ण एकरूप असतात. हा आपल्याला चौरसाचा पहिला गुणधर्म मिळतो. चौरसाचा पहिला गुणधर्म काय तुमच्या समोर स्क्रीनवरती दिसतोय. चौरसाचे कर्ण समान लांबीचे असतात म्हणजे चौरसाचे कर्ण एकरूप असतात. आता बघा हे चौरसाचे दोन्ही कर्ण कर्ण AC आणि कर्ण BD एकमेकांना E या बिंदूमध्ये छेदलेले आहेत. त्यामुळे आपण BE आणि ED AE आणि EC या रेषाखंडांची माप घेऊया. बघा कर्ण AC च्या AC 8 सेंटीमीटरचा AE किती येतोय 4 सेंटीमीटर. EC किती येतोय 4 सेंटीमीटर. म्हणजेच दोन समान भागामध्ये रूपांतर केलेले आहे त्यांनी त्या E बिंदूने. तसंच कर्ण BD किती लांबीचा होता 8 सेंटीमीटर. हा AE किती आलेला आहे 4 सेंटीमीटरचा आलेला आहे आणि ED पण किती आलेला आहे 4 सेंटीमीटरचा. म्हणजेच चौरसाचे कर्ण परस्परांना काय करतात दुभागतात. हा चौरसाचा दुसरा गुणधर्म आहे. चौरसाचे कर्ण परस्परांना दुभागतात. पुढचं बघूया आपण. बिंदू E पाशी हा बिंदू E आहे. या बिंदू E पाशी झालेल्या सर्व कोनांची माप मोजायची आपल्याला. माप मोजून बघूया आपण. बिंदू E पाशी तयार झालेला पहिला कोन AED. AED चं माप 10 20 30 40 50 60 70 80 90. BEA याचं माप किती आलेलं आहे 90 अंश आलेलं आहे. CEB याचं माप घेतलं आपण तर ते माप सुद्धा किती आलेलं आहे 90 अंश आलेलं आहे. आणि DEC याचं माप घेतलं तर ते पण माप किती येतंय 90 अंशच येतंय. म्हणजेच चौरसाचे कर्ण परस्परांशी काय करतात काटकोन करतात. चौरसाचे कर्ण परस्परांशी काटकोन
करतात. म्हणजे इथे तयार होणारा प्रत्येक कोन चौरसाच्या कर्णाच्या इथे हा जो काही ई छेदनबिंदू आहे तिथे तयार होणारा प्रत्येक कोन हा 90 अंशाचा असतो. हा चौरसाचा तिसरा गुणधर्म आहे. पुढे बघूया आपण चौरसाच्या कर्णामुळे, कर्ण एसी मुळे आणि कर्ण बीडी मुळे तयार होणारे जे काही कोन आहेत बघा, आपण जर पाहिलं ए बी सी हा जर कोन पाहिला, माप कोन ए बी सी, एबीसीचं माप किती आहे 90 अंश. मग ए बी सी चं माप 90 अंश आहे. मग ए बी बी हा त्याचा अर्धा कोन आला, त्याचं माप किती आलेलं आहे 10 20 30 40 आणि 5 45. म्हणजेच काय केलंय, कर्णांमुळे हा कोन काय झालेला आहे दुभागलेला आहे. जर हा आपण कोन पाहिला कर्ण बी सी डी किंवा डी बी सी याचं माप किती अंश आहे 90 अंश, बरोबर. त्याचप्रमाणे जर आपण त्याचा कर्ण ए सी बी चं माप पाहिलं तर ते किती येतंय 45 अंश येतंय. म्हणजेच चौरसाचे कर्ण त्याचे सम्मुख कोन हा जो काही काटकोन आहे या काटकोनाला दुभागतात. म्हणजेच काटकोनाचं दोन समान भागात रूपांतर करतात. जर हा काटकोन 90 अंशाचा असेल तर हा कोन किती अंशाचा असणार आहे 45 अंशाचा असणार आहे. म्हणजेच कर्णामुळे काटकोन चौकोन दुभागला जातो. काटकोन हा दुभागला जातो आणि त्याचं माप काय होतं त्याच्या निम्म होतं. अशा प्रकारे आपण चौरस म्हणजे काय पाहिलं. चौरस म्हणजे काय तर ज्या चौकोनाच्या सर्व बाजू एकरूप असतात आणि सर्व कोन काटकोन असतात त्या चौकोनाला चौरस असे म्हणतात. नंतर चौरसाच्या कुठल्याही एका बाजूची लांबी आपल्याला माहित झाली तर त्याच्यावरून आपण संपूर्ण चौकोनाची रचना करू शकतो. त्याप्रमाणे आपण चौकोनाची रचना केलेली आहे आणि चौकोनाचे गुणधर्म सुद्धा आपण अभ्यासलेले आहेत. हा आहे चौकोन, हे बघा चौरस. चौकोनाचा दुसरा प्रकार चौरस आहे. आपण त्याच्या आधी पाहिलं होतं, हा काय होता आयत होता आणि हा काय आहे चौरस आहे. आता आपण पुढचा प्रकार, चौकोनाचा पुढचा प्रकार समभुज चौकोन. समभुज चौकोन पाहूया. तत्पूर्वी चौकोनाचा तिसरा प्रकार आहे समभुज चौकोन. समभुज चौकोन. समभुज चौकोन म्हणजे काय त्याची व्याख्या तुम्हाला तुमच्या समोर स्क्रीनवरती दिसते. काय समभुज चौकोन म्हणजेच काय तर ज्या चौकोनाच्या सर्व भुजा समान लांबीच्या असतात, ज्या चौकोनाच्या सर्व भुजा समान लांबीच्या असतात त्या चौकोनाला समभुज चौकोन असे म्हणतात. समजली व्याख्या. ज्या चौकोनाच्या सर्व भुजा समान लांबीच्या असतात त्या चौकोनाला समभुज चौकोन असे म्हणतात. मग समभुज चौकोनाची रचना करण्यासाठी आपल्याला काय लागेल, फक्त ज्याप्रमाणे चौरसाची रचना करण्यासाठी आपल्याला एका बाजूची गरज पडली होती त्याचप्रमाणे समभुज चौकोनाची रचना करण्यासाठी फक्त आपल्याला एक बाजू आणि कोणत्याही एका कोनाची आवश्यकता भासणार आहे. चला आपण समभुज चौकोनाची रचना करूया. चौकोन BEFG असा काढा की लेंथ EF बरोबर 5 सेमी व माप कोन E बरोबर 50 अंश. माप कोन E बरोबर 50 अंश. बघा, या माहितीच्या आधारे आपल्या समभुज चौकोन DEFG ची काय करायची आहे रचना करायची आहे. चौकोन DEFG असा काढा की लेंथ EF बरोबर 5 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला एकच बाजू दिली आहे, किती सेंटीमीटरची आहे ती 5 सेंटीमीटरची, आणि दुसरा काय दिलाय कोन E दिलाय तो किती अंशाचा आहे 50 अंशाचा आहे. बघूया आपण. पहिल्यांदा
लेंथ EF काढून घेऊया. किती सेंटीमीटरची आहे? 5 सेंटीमीटरची. EF बरोबर 5 सेंटीमीटर. लेंथ EF बरोबर 5 सेंटीमीटर. नंतर आपल्या दुसरा एक कोन दिलेला आहे. तो कोन किती मापाचा आहे? माप कोन E बरोबर 50 अंश. कोन माप घ्यायचा आहे आणि 50 अंशाचा कोन काय करायचा आपल्याला निश्चित करायचा आहे. 10, 20, 30, 40, 50. 50 अंशावरती काय केली आपण ही खूण केलेली आहे. बरोबर. आता 50 अंशाची खूण केल्यानंतर त्या बाजूमधून त्या बिंदूमधून जाणारा काय करायचा आपल्याला आणि ई मधून निघणारा किरण काढायचा आहे. हा आपण किरण काढला. या किरणावरती कुठेतरी आपला डी हा बिंदू निश्चित होईल. बरोबर. मग तो बिंदू काढण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे? आता कंपासचा उपयोग केला पाहिजे. समभुज चौकोन आहे. समभुज चौकोनाच्या चारही बाजू समान लांबीच्या असतात. मग एक बाजू पाया किती आहे? 5 सेंटीमीटर आहे. तेवढं बरोबर अंतर काय करायचं आपण कंपास मध्ये घ्यायचंय आणि ह्या किरणावरती काय करायचं आहे? एक चाप काढून घ्यायचा आहे. काढला. अंतर सर्व बाजू सारख्याच आहेत, त्यामुळे हा आपला इथं कुठला बिंदू निश्चित झालेला आहे? डी. नंतर DEF 3 बिंदू निश्चित झाले. आता चौथा बिंदू आपल्याला निश्चित करायचा आहे. तो इकडे साधारणतः वरती असं अंतर तेच ठेवायचं आहे. E ला केंद्र मानायचं आहे. E ला केंद्र मानायचं आहे आणि चौकोनाच्या ह्या वरच्या भागामध्ये एक आपण चाप काढून घ्यायचा आहे. बरोबर. चारही बाजू सारख्या असल्यामुळे चौथी बाजू निश्चित करण्यासाठी अंतर तेच ठेवायचं आहे. D ला केंद्र मानायचं आणि ह्या चापाला छेदणारा दुसरा चाप आपण काढून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपण चौकोनाचे चारही बिंदू निश्चित केले आहेत. हा बिंदू कुठला असणार आहे? डी बिंदू असणार आहे. हा डी बिंदू F बिंदूशी आणि DEF G हा जी बिंदू आहे. जी बिंदू F आणि D शी काय करायचं आपण जोडून घ्यायचं आहे. अशा प्रकारे एकमेकांशी ते जोडले जातील. हा झाला आपला समभुज चौकोन DEF G. EF बरोबर 5 सेंटीमीटर. DE बरोबर सुद्धा काय असणार आहे? 5 सेंटीमीटर असणार आहे. DG बरोबर 5 सेंटीमीटर आणि FG बरोबर सुद्धा काय असणार आहे? 5 सेंटीमीटर. म्हणजेच ह्या समभुज चौकोनाच्या चारही बाजू कशा आहेत? एकरूप आहेत. ते आपल्याला समजते. नंतर आता मग त्यांचे सम्मुख शिरोबिंदू जोडून आपण कर्ण काढून घेऊया. सम्मुख शिरोबिंदू D चा सम्मुख शिरोबिंदू F आहे, तो आपण जोडला. जोडला. आता EG हे दोन सम्मुख शिरोबिंदू आपण जोडून घेऊया. अशा प्रकारे इथे समभुज चौकोन तयार झालेले आहे. समभुज चौकोन DEFG तयार झालेला आहे आणि त्याच्या छेदन बिंदूला आपण M नाव देऊया. M नाव देऊया. बरोबर. समजलं तुम्हाला समभुज चौकोनाची रचना कशी करायची आहे ती? कुठलीही एक बाजू तुम्हाला दिलेली असेल आणि एका कोनाचं माप दिलेलं असेल, त्या साह्याने आपल्याला अशा प्रकारे समभुज चौकोनाची रचना करता येईल. ही समभुज चौकोनाची रचना झाल्यानंतर आपण मगासारखेच समभुज चौकोनाच्या गुणधर्मांचा पडताळा घेऊया. समभुज चौकोनाचे सम्मुख कोन मोजा. सम्मुख कोन जर आपण E मांडला, E कोन पकडला तर ईचा सम्मुख कोन कुठला येणार आहे? G. मग ईचं माप घेऊया आपण. मग अशी आपण मापानच काढलेला आहे. E किती मापाचा कोन आहे? E हा 50 अंशाचा. बरोबर. मग आता ईचा सम्मुख कुठला कोन आहे? G. मग G लावून बघूया आपण.
मापकोन जी बरोबर बघा किती आलेलं आहे, बरोबर 50 अंशाचा आलेला आहे. पण त्याचप्रमाणे डी चा सम्मुख कोण कुठला आहे, एफ. हा डी चं माप घेऊया आपण. मापकोन डी चं माप किती आहे, 130 अंश. 50 आणि 30 130 180. मापकोन डी बरोबर 130 अंश. तसाच मापकोन एफ बरोबर सुद्धा किती आलेला आहे, 130 अंश आलेला आहे. म्हणजेच आयताचे सम्मुख कोन, समभुज चौकोनाचा पहिला गुणधर्म, आयताचे सम्मुख कोन काय असतात, एकरूप असतात. जर हा 50 अंशाचा असेल तर हा पण 50 अंशाचा असेल. जर हा 130 अंशाचा असेल तर हा कोन सुद्धा 130 अंशाचा असणारच आहे. म्हणजेच आयताचे सम्मुख कोन एकरूप असतात. हा आयताचा पहिला गुणधर्म तुम्हाला तुमच्या समोर स्क्रीनवरती दिसत आहे. पुढे बघा, समभुज चौकोनाच्या प्रत्येक कोनाचे कर्णामुळे झालेले भाग मोजा. आता बघा, कोन ई च, कोन DEF च EG या कर्णामुळे दोन भाग झाले. हा एक भाग झाला आणि हा एक भाग झाला. मग त्यांचं माप मोजूया आपण. हा किती अंशाचा कोन होता, 50 अंशाचा कोन होता हा. मग त्यातला आपल्याला हा एकच भाग पाहायचा आहे, GEF. किती आलाय, 10 20 आणि 5 25. 50 चं निम्म किती आलंय, 25. हा कोन किती अंशाचा होणार आहे, 25. आणि हा कोन सुद्धा किती अंशाचा होणार आहे, 25 अंशाचा होणार आहे. जर हा कोन मगाशी आपण माप पाहिलं होतं याचं किती आहे, 130 अंश आहे. मग 130 बघा, 130 अंशाचा हा 130 अंशाचा कोन आहे बघा. मग 130 आता हा किती आला निम्मा, 10 20 30 40 50 60 आणि 5 65 अंशाचा आलेला आहे. म्हणजेच 130 चं निम्म किती आलेलं आहे, 65 अंश आलेलं आहे. म्हणजेच समभुज चौकोनाचे कर्ण त्याचे सम्मुख कोन दुभागतात. सम्मुख कोन दुभागतात. हा जर 130 अंशाचा असेल तर फक्त हा किती अंशाचा असणार आहे, 65 अंशाचा असणार आहे. म्हणजे समभुज चौकोनाचे कर्ण त्याचे सम्मुख कोन दुभागतात. पुढे दोन्ही कर्णांची लांबी मोजा. दोन्ही कर्णांची लांबी आपण मोजलेली आहे, मोजूया बघा. ह्या कर्णाची लांबी येते साधारणतः 8 सेंटीमीटर. ह्या कर्णाची लांबी साधारणतः 10 आणि 12 सेंटीमीटर येते. म्हणजे दोन्ही कर्णांची लांबी काय आहे, वेगवेगळी आहे. दोन्ही कर्णांची लांबी वेगळी. म्हणजे समभुज चौकोनाचे कर्ण एकरूप आहेत का, नाही. समान आहेत का, नाहीत. परंतु आता ह्याची लांबी होती 12. 12 पैकी EM ची लांबी मोजली तर ती किती येते, 6 येते. आणि MG ची लांबी मोजली तर ती पण किती येते, 6 येते. ह्याची लांबी 8 होती. 8 पैकी DM ची लांबी किती येते, 4 येते. आणि MF ची लांबी किती येते, 4 येते. म्हणजेच आयताचे समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. परस्परांना ते दुभागतात. म्हणजे प्रत्येक कर्ण आपले दोन समान भाग करतो. म्हणजेच समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात आणि ते परस्परांशी किती अंशाचा कोन करतात, काटकोन. म्हणजेच 90 अंशाचा कोन करतात. बघा मोजून, किती अंशाचा कोन आहे, 90 अंशाचा कोन आहे. इथे पण बघा किती अंशाचा कोन आहे, 90 अंशाचा कोन आहे. इथे पण बघा किती अंशाचा कोन आहे, 90 अंशाचा. इथे पण बघा किती अंशाचा कोन आहे, 90 अंशाचा. म्हणजेच समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात आणि ते एकमेकांशी काटकोन करतात किंवा परस्परांशी काटकोन करतात. अशा प्रकारे आज आपण चौकोनाचे 3 प्रकार पाहिले. पहिला प्रकार कुठला पाहिलेला आहे, काटकोन चौकोन किंवा आयत. त्याची व्याख्या, रचना आणि गुणधर्मांचा अभ्यास केला होता आपण. त्यानंतर दुसरा प्रकार पाहिला होता चौरस. त्याची पण व्याख्या, रचना आणि गुणधर्मांचा अभ्यास केला होता आपण. आणि चौकोनाचा तिसरा प्रकार म्हणजे समभुज चौकोन पाहिला होता. त्याची पण व्याख्या, रचना आणि त्याच्या गुणधर्मांचा अभ्यास केला होता आपण. समजलं तुम्हाला एवढे? चौकोनाचे उरलेले जे काही 3 प्रकार आहेत ते 3 प्रकार आपण पुढच्या तासिकेमध्ये पाहूया. धन्यवाद.